jungle. सांगलीत आंतरराज्यीय मोटरसायकल चोरटा जेरबंद. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. तब्बल 9 मोटरसायकली जप्त. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय रेकॉर्डवरील मोटरसायकल चोराला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. सुमारे 5,30,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रणजित श्रीरंग लोखंडे, वर्ष 24, राहणार मल्हारवाडी, मंगसुई, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मे 2026 रोजी सांगली शहरात पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला खबऱ्यामार्फत मिळालेली माहिती आरोपी रणजित लोखंडे यांनी चोरलेल्या मोटरसायकली वसंतदादा मार्केट परिसरात एका दुकानामागे लपवून ठेवल्या आहेत आणि तो त्या विक्रीसाठी घेऊन जाणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचत घटनास्थळी धाव घेतली. संशयित इसम मोटरसायकल घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने मिरज ग्रामीण, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, कागवाड, कुडची, चिंचली तसेच कर्नाटक राज्यातील विविध भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एकूण 9 मोटरसायकली जप्त केल्या असून मोटरसायकल चोरीचे 7 गुन्हे उघड करण्यात आलेत. पोलिसांना यश आले आहे. विश्रामबाग, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, मिरज ग्रामीण आणि कागवाड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या या तपासात उलगडत झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने केली.